हाय गाईज, मी आहे श्रेया. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे. खूप एक्सायटेड आहे मी आजच्या दिवसासाठी, कारण आज आहे गुरुपौर्णिमा स्वामी भक्तांसाठी आणि तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच खूप स्पेशल दिवस आहे. सो तर आज मी काय काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार. ॲक्च्युली मी सकाळी खूप लवकर उठले होते, बट श्रेया बिंग श्रेया मी विसरले व्लॉग करायला ना. संध्याकाळी मी सत्यनारायणाची पूजा पण करणार आहे, सो ती पण बघा. सो पहिला तयार होऊया, चलो. सो आपलं आता आवरून वगैरे सगळं झालेलं आहे. सो तर आता आपण अभिषेक करणार आहोत. त्यानंतर आपण प्रसाद बनवूयात. आणि तर मी आत्ता अभिषेकाला सुरुवात करते. यांची ही मूर्ती आणि ह्या पादुका आहेत, सो मी आज यांच्यावर अभिषेक करणार आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करताना पहिल्यांदा स्वामी सवन गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा, सुक्ताचा श्री सुक्तमचा आणि पवमान सुक्ताचा अभिषेक करणार आहे. माझं आता जस्ट सगळं झालंय आणि इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटतंय म्हणून सांग. सो तर माझा पूर्ण अभिषेक झालाय आता. सो तर मी ना अशी रँडमली माझे व्लॉग्स बघत असते. सध्या मी माझ्या केरळचा जो माझी सिरीज सुरू आहे केरळची, त्यातला थेकडीचा व्लॉग बघत होते मी. सो तर तुम्हाला कुठली केरळची आयटनरी वगैरे जर हवी असेल तर मी त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ करेन. सो इट्स लाईक अ छोटूसा स्टोरी टाईम आहे आत्ता. स्टोरी अशी की मी मागच्या वेळेस खूप फुलं हुडकली. बाबा ठरवलं होतं की नाही आरामात जाऊया, संध्याकाळी जाऊया, आळस. सो गेले आणि मला फुलं भेटलीच नाही, एकही फुल नाही भेटलं. तेव्हाच मी ठरवलं होतं की काही झालं तरी नेक्स्ट टाईम मी सगळ्याच्या आधी जाऊन फुलं घेणार. बरं ठीक आहे, गेले मी. तरी पण मला संध्याकाळ झाली जायला, पण मी आदल्या दिवशी गेले होते. बरं म्हणजे काल गेले होते आणायला. तर तिथं गेले मी, पहिल्याच दुकानात गेले, फुलं संपली. मी लिटरली मला असं वाटलं की नाही आता मला फुलं भेटणारच नाहीत. तर मग ठीक आहे म्हणलं, मग नको होप्स नको हरायला. मग नेक्स्ट दुकानात गेले, तिथं फुलं होती. बट त्या एका काकूंनी लिटरली ती सगळी फुलं घेतली होती. मग आणि मला असं झालं की बाबा का देवा असं करतोयस. मग मी स्वामींना प्रार्थना केली, स्वामी प्लीज मला ॲटलीस्ट एक तरी फुल भेटू द्या. मग मी त्या काकांना रिक्वेस्ट केली की काका मी तुमच्याकडून सारखी फुलं घेते, हे करते ते करते, मला फुलं द्या. एक तरी फुल भेटलं तरी चालेल मला, एक पॉकेट तरी. मग त्या काकांनी किती छान देव धावून आल्यासारखं 2 पाकिटं मला दिली त्यांनी. मला आवाजलं की असं झालं की मला काय करू आणि काय नाही. आणि लिटरली त्या ओढातही त्या बायकाची भांडणं सुरू होती. भांडणं इन द सेन्स की तू नको मला दे, मी घेतले, असं केलं तसं केलं. बाप रे म्हणलं, फक्त सोनचाफ्याच्या फुलासाठी एवढी भांडणं, अक्षरशः धक्काबुक्की करत होते. तेव्हाच मी ठरवलं की बाबा काही झालं तरी 2 दिवस आधीच फुलं आणून ठेवायची. सो तर अशी होती माझी छोटूशी सोनचाफ्याची स्टोरी, तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं, सो मी केली. विठोबा झाला, आता पोटोबा करूया, चला. मस्त आता सत्यनारायणाची पूजा झालेली आहे. म्हणजे मी आता फक्त मांडणी केली आहे आणि आता अध्याय वाचणार आहे. त्याच्यानंतर आपली सत्यनारायण पूर्ण. मी शूट करायला विसरले, पण मी तुम्हाला दाखवते. सो तर फायनली आपली पूजा झालेली आहे सत्यनारायणाची. आता आपण आरती करूयात. फीलिंग सो ब्लेस्ड. सो वी आर कम टू एन एंड. आपलं सगळं झालं व्यवस्थित, सगळ्या पूजा अर्चना वाचन वगैरे सगळं एकदम स्वामींनी खूप छान आणि मनासारखं करून घेतलं. सो आणि मला असं वाटतं की तुम्ही पण माझ्याबरोबर हा दिवस पूर्ण जगलात. माझ्यासोबत तुम्ही पूजेमध्ये होता, प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हा सगळ्यांना असं एक्सपिरियन्स करत होते. सो माझ्याबरोबर तुमची पण गुरुपौर्णिमा साजरी झाली. तर तुमचा अनुभव कसा आता गुरुपौर्णिमेचा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. सो भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. श्री स्वामी समर्थ.